हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आज तुम्ही सरप्राईज झाले असेल मीच्या ब्लॉगवर कसं, पण तुम्ही बघू शकता तुमची ब्लॉगर मॅडम इथे आहे आणि आज ब्लॉग शूट करते मी. रात्री 1:30 वाजता. हा, रात्रीच्या 1:30 वाजता आम्ही लोक ब्लॉग शूट करतोय. 1:30 वाजले, चक्क 1:30 वाजले. आम्हाला काही झोप बी येत नाहीये आणि आम्ही रील्स बघण्यासाठी आता सबस्क्राईब करून ठेवा. तर आम्ही आज रात्रभर ब्लॉग बनवतो, म्हणजे रात्रभर नाही बनवणार आहे, काही शॉर्ट्स म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही रात्रभर काय करतोय. आम्ही आता जेवलोय, हिने बिर्याणी मागवलेली. ओके, तर सगळं जेवण वगैरे आता डन झालंय. 3 वाजले आहेत आणि आम्ही लोक आता रील्स काढत होतो. तुम्हाला रील्स पण बघायला भेटतील. 2:15 नाही झाले, असं जे पण आहे झालंय. मध्यरात्री आम्ही लोक व्हिडिओ बनवतोय आणि आम्हाला एवढ्या रील्स काढल्यात बघा. तुम्हाला आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण एकदम फाडूवाले व्हिडिओ. आता दर दिवशी व्हिडिओ येणार आहे हिच्या ब्लॉग चॅनल वरती. दीपिका कांबळे जे पण काय सबस्क्राईब करा. हा, बेल आयकॉन ला काय करायला विसरू नका. आणि पुढे अजून कंटिन्यू हो, आम्ही लोक कंटिन्यू करणार. ते लोकांनी असं रिॲक्ट केलंय फक्त, पण असं काही एंड नाही आहे अजून आमचं मी तुम्हाला अजून लांब होणार आहे. हे असं फक्त बडबड नाही करणार आम्ही तुम्हाला. हा, आम्ही लोक ना आता आम्ही उद्या फिरायला पण जाणार आहे. तो आम्ही लोक तुम्हाला किनारी घेऊन जाणार आहे. हो, रात्रीचे सगळे व्हिडिओ येणार आहेत, बघायला विसरू नका. दीपिका कांबळे यांच्या चॅनल वरती लाईक, शेअर, सबस्क्राईब. 2:30 वाजले तरी आम्ही हे लोकांचं ह्याच्यातच पण सकाळीच्या 7 वाजता पाणी येणार तेव्हा कोणी पण उठणार नाहीये आणि पाणी पिण्यासाठी पाणी संपलं आहे आणि हे लोक सकाळी दाखवून उठतात काय. तू उठून जा आणि तू काय करशील? तू काय करशील? झोपलं. ऐकला, झोपणं गरजेचं आहे बाबा. तुमचं कमेंट करा. हा, युट्यूबला तब्येत पण ठीक नाही, पण आणि हे लोकांचं आहे ना, आमचं 19 चालू आहे. पण हे लोकांनी अचानक मध्ये आले 10 वाजता. मला माहिती नव्हतं हे लोक येत आहेत की नाही येत आहे. नाहीतर ब्लॉग काढला असता, नाही तर नक्की ब्लॉग काढला असता. तुमच्यासाठी एवढं नाही करणार तर काय करणार आम्ही लोक. हे लोक जेव्हा आले तेव्हा मी वॉशरूम मध्ये होते म्हणून मला जमलं नाही. हे लोक डायरेक्ट आले, ह्याच्याकडे चावी होती तर. आणि ही बघा आपण आता ना रात्री पार्ट 3 बघितलं. हे परिणाम झाले. ह्या फक्त ना हेल पिले आहेत, मी दाखवते. ह्या दोघींनी 2 कॅन हेल पिलेत. माझी तब्येत पण बरी नाहीये आणि दीपिका ताईची पण तब्येत बरी नाहीये. सो आम्ही लोक नॉर्मल जेवून राहिलोय आणि ह्या दोघींनी 2 हेल पिले. त्याच्यानंतर यांच्या अंगात एवढी प्रचंड एनर्जी आली आहे की रील्सवर रील्स आत्ता पण रील्स शोधतात आहेत. हे बघा, माझ्या ह्याच्यावरती नाही येणार का 2-2 मिनिटाला? नाही, 2-2 मिनिटाला कॉपीराइट येतं. येस, एव्हरी म्हणजे 30 सेकंड्स जर झाला ना व्हिडिओ तरी येतो. काय येतं? कॉपीराइट गाण्यांचं. मागे जे चालू अवॉइड करा, अवॉइड. आमच्यावर फोकस करा. ओनली फोकस. आय एम नॉट डुईंग. तुम्ही लोक गणपतीपर्यंत वेट करा. आमचं तुम्हाला सगळं गरबा गणपती आता प्रत्येक वेळेस ब्लॉग येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मी अजून 3-4 वेळा बोलून झालोय. प्लीज सबस्क्राईब करा. व्ह्यूज येतात, चांगलं वाटतंय, पण सबस्क्राईब. हा, व्ह्यूज पण येत आहे, पण एवढे व्ह्यूज इनफ नाहीये. आपल्याला लाईव्ह सुद्धा यायचंय, तर म्हणून ना सबस्क्राईब पण करा. कारण लाईव्ह येण्यासाठी जे त्यांनी बोलले होते ना ते ऑप्शन त्यांनी चालू नाही केलंय अजूनपर्यंत. म्हणून बिकॉज सबस्क्रायबर्स पण जास्त हवेत आम्हाला. आमचे ब्लॉग्स आम्ही 500 सबस्क्रायबर पुढच्या महिन्यापर्यंत 500 सबस्क्रायबर्स आम्ही हे ठेवते. जर 500 सबस्क्रायबर झाले पुढच्या महिन्यापर्यंत तर क्रेझी ब्लॉग पुन्हा हे लोक येतील घरी असे. तर आम्ही लोक कुठेतरी बाहेर आउट जाणार आहे फिरायला. देन आम्ही लोक तुमच्यासाठी ब्लॉग्स बनवणार आहे आणि तुम्हाला डेली ब्लॉगिंग बघायला भेटेल. 2-3 दिवस. ओके. आणि गरम भरपूर होत आहे, प्लीज
नंतर बोलू. बाय. प्लीज ब्लॉग बघा हा. Next day. सैम कोई तो था वो बॉब. हेलो. माय गॉड. बाय बाय. दिखाने का फिर वो लोग नहीं दिखाते. बाय. ठीक ठाक. काय बोलला? कैसे हो? ठीक ठाक. एकदम पोरं काय झालं? पोरी का नाही? Where are you from? सॉरी, वेर यू फ्रॉम? आता संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आमचा लंच आत्ता होतोय कारण की आम्ही झोपलेलो आणि आम्ही उठलोच 12 वाजता होतो. आणि नाश्ता आमचा 2 हा, वाजता झाला. नाश्ता 2 वाजता वाजता. झालेला आम लोकांचा. आणि सामान आणलं 2:15 पर्यंत. UPS 3:15 पर्यंत. आणि जेवण बनलं 4:30 पर्यंत कारण की आज बनवलेली हिने बिर्याणी साक्षीच्या डिमांडवरती. तुम्ही बघू शकता इथे सगळे जेवतात आहेत, आपली बिर्याणी पार्टी एन्जॉय करतात आहेत. आणि मी तुम्हाला एकदा बिर्याणीचा बघितला अशी आणि खूप छान बनवली. कशी आहे बिर्याणी सांग. एकदम भारी. रिव्ह्यू दे. रिव्ह्यू दे. सोड रिव्ह्यू दे. बिर्याणी कशी वाटली? लाईट आहे. गरम मसाला जास्त नाही पडलाय म्हणून सगळ्यांना चांगलं वाटतंय आता. नाही तर दरवेळेस गरम मसाला जास्त असतो. तू बोललेली ना बीचला ना. बीचला जायचंय मागे. मी तुला बीच तू बोलली पाणी. मी बोलली तू काय बोलली पाणी भरलंय आमच्या इथे बघायला ये. मी हिला बोलली तुला एक सांगू काय कोणाला सांगा ना. दोघींची एक्साइटमेंट वाढली. अरे बाई सांग काय झालं काय झालं. सोबड्या. तर बोलते सांग ना काय झालं. तू ये ना आमच्या इथे जरा सॅटर्डेला एक म्हटलं काम काय त्याच्यात म्हटलं तर काय बोलते, झालं हा, काय काम आहे. बोललं आमच्या इथे समुद्रातलं पाणी भरलंय. अशी ते बोलते. घेऊन काढायचं मी आहे. विचारलं ते झालं काय मला ते जरा सुट्टी जाऊ दे. डोकं लागून जायचं. सगळ्यांना एकदम खतरनाक कंटाळा आलाय. आता आपलं डिस्कशन चालू होतं भांडी कोण घासणार आहे. मैं तो ना जास्ती की दोनच majority. काम पेंडिंग आहे तुमच्याकडे. भांडी आणि तो काय बोलतात त्याला. लादी. नाही. मैं तो जाने वाली धान है. मी लादी पुसणार आहे. हा. आणि मला ते आधी परवडेल. भांडी असं ना त्याच्यासोबत ते हे पण धुवून काढायचं. काय ते गॅस. मग ते ती धुणार ना जे भांडी Yes. घासतं तेच धुणार. गॅस आणि भांडी दोन्ही धुवून काढायचं. कारण रात्री पण तुम्ही लोक करत बसले तर रात्री लेट झाला. कोण कर बसलेलं. मी काय केलं मला आपल्या दोघींना खेचून घेऊन आला. आपण गपचूप पडलेलो. माझा कॉल सेंटर चालू होता. कुठे जायचं आपल्याला? कुठे जाणार? तूच बोलली भाईंदरच्या यार. बीच वरती भाईंदरच्या बीच वरती फिरायचंय. कुठं आहे बीच. बीच नाही बोलले मी तर मस्करी केली. म्हणजे सुकडीत पाण्यात काढणारच का समुद्रातलं पाणी. अरे आता तिकडे कुठं जाऊ. जायचं वेलिंगकर आणि बीच वरती जाणार आहे reels घेऊन बनवू, तर. reels. कुठे तिकडे बंदाच्या खाली. बस झालंय मला ती बायकरची गाडी. हा तिथे काय नाही यार. मला तिथे वैताग काय- अगं रील्स बनवू पावसातून. कबूतर मध्ये नाचत कोण होतं का मागच्या वेळेस. अरे कबुतरांमध्ये कोण नाचत होतं का. अशी पळत काय बोलते कशी काय आहे त्याच्यामध्ये. लवकर करा. अंधार व्हायच्या आधी अर्धा तासात निघायचं आपल्याला. ओके. हाफ एन आवर मध्ये आज जेव आणि जाय. तर आम्ही आता रेडी झालेलो आहोत आणि आम्ही निघालो आहोत. तर चला बघा. ही बघा, ही पण इथे रेडी झाली आहे. ही पण रेडी झाली आणि आम्ही चाललोय आता फिरायला. शूज वगैरे खाली हाईट वर दाखवते. घालायचंय. चलो मेरी किसी दिखा. हिला तर तुम्ही बघू शकता. पूरी दिखा. क्या दिखा रही है? क्या कहूँ आपने मेरी सबके ही दिया. मगापासून तुम्ही मला बघितले नसेल ना. आता मी तुम्हाला बघा. चला आता पटापट खालती जाऊया. फटाफट जाऊया आपण बीचला. बीच म्हणजे चौपाटी. आज भाईंदरची चौपाटी एक्सप्लोर करायला आम्ही लोक निघालेलो आहोत. आणि आता 6:30 झालेले आहेत. 6:15 6:30 हा 6:15 झालेले. जे पण झालंय ते झालंय. आता चाललोय आम्ही रस्त्यात आहे आणि फिश मार्केट आहे पुढे. तुम्हाला दाखवतो 2 मिनिट. हे तुम्ही जे बघताय हे गाव आहे पूर्ण. आता हे बघा हे आजूबाजूला पूर्ण गाव आहे. आणि ही समोर आहे ना तुम्ही ही जे समोर बघता ही खाडी आहे. आता तुम्हाला फिश पण दाखवते. इथल्याचं फिश
संध्याकाळी चालू होतं मार्केट आणि इथले ना फिश पण मार्केट बसतं. तुम्हाला फिश मार्केट पण दाखवतो. इकडे सगळे कोळ्यांची घरं आहेत. हे बघा इथे फिशेसचे डबे वगैरे आहेत. साक्षी चालली आहे. नको कॉपीराईट. कॉपीराईटची आम्हाला प्रचंड भीती आहे बाकी. हा असा रोड आहे. आम्ही लोक मेन रोडनी नाही चाललो, आम्ही लोक मागून चाललो आहे. ते असे गाव आहेत. आता बघा तुम्हाला फिश मार्केट दाखवतो. इथे सगळे कोळ्यांचे घर आहेत आणि इथे फ्रेश फिश भेटते इथे संध्याकाळची. जस्ट फिशेस जे पाण्यातनं काढलेले असतात ते इकडे तुम्हाला भेटतील भाईंदरला. हा असं गेलं पुढे. आता तुम्हाला मी इथून पुढे दाखवते की कसं फिशिंग वगैरे असा बोट कसा असतात आणि तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते भाईंदरचा असा. इवन तुम्ही जे भाईंदर आणि नायगावच्या मध्ये जी ही बघता ना ब्रिज ते पण इकडून तो पण दिसतो. तुम्हाला ट्रॅक दाखवते. इथे एवढ्या मच्छ्या आहेत ना, शपथ. बघा पूर्ण कोळी लोकांचे जाळे आहेत आणि मच्छी 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 आहे सगळं. काय व्हिडिओ नाही करायचा. काय झालं माहिती आहे, आता आम्ही गेलो होतो ना त्या एरियात, तर तिकडे ना ते जे लोकल्स होते ना, म्हणजे त्यांची जी घरं आहेत ते लोक बोलायला लागले आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. पण असं नाही आहे, प्रायव्हेट तर नसतेच. गव्हर्नमेंट समुद्र हा कोणाचा प्रायव्हेट नाही आहे. हा नॉर्मली तुम्ही बघणार कोणताही कोणाची ते प्रायव्हेट बोलतात व्हिडिओ नाही बनवायचा. पण आजूबाजूला जर तुम्ही बघाल ना त्या एरियामध्ये तेवढी घाण करून ठेवली ना त्या लोकल्सनी. आम्ही तुम्हाला तो क्लिप पाठवणार. हा तो तुम्हाला बघायला भेटेल. कारण की आम्ही थोडासा काढलेला व्हिडिओ आणि त्यांनी मग मध्येच बोलले की व्हिडिओ नाही चालत, आमची कोळी लोकांची प्रॉपर्टी आहे इथे. नॉर्मली गव्हर्नमेंटची प्रॉपर्टीला आपलं बोलणं समुद्राची चुकीचं आहे. प्रॉपर्टी ही कोणाचीच नसते. हा समुद्राची प्रॉपर्टी जर आम्ही तिकडे जाऊन कचरा फेकला असता किंवा काही केलं असतं. हा तर तुम्ही बोलताय तर ठीक वाटलं असतं. पण आम्ही लोक काहीच नाही करत आहे आणि तुम्ही त्याच्यावर ब्लेम करतात आम्हाला की इथे जे पण येतात कचरा फेकतात. सगळी माणसं एकसारखी नसतात. तुम्ही असं लगेच जज करत नका जाऊ. म्हणजे लोक जज करतात, तुम्ही लोक नाही म्हणतात ते लोक. हा आता तिकडचे तुम्हाला हे लोकं. पुढचं आम्ही एक्सप्लोर करणार. आता आम्ही चौपाटीत दाखवणार आहे तुम्हाला. आम्ही तिकडे साईडनी तुम्हाला दाखवत होतो की मच्छी कसे पकडतात, कसे त्यांची लाईफस्टाईल असते, ते दाखवायला गेलेलो पण दाखवता आली नाहीये. दाखवताना आली आहे. पुढे जाऊन आम्ही तुम्हाला आता कंटिन्यू करणार आहे हा ब्लॉग आणि तुम्हाला दाखवणार इथे असा सिटिंग एरिया बनवलाय आणि ह्याच्या पुढे कबूतर खाणं आहे. पुढे इथे कबूतरांना खाण्यासाठी पावसाळ्यातून नाही आहेत. हे असं गार्डन आहे इथे. हे गार्डन सिटिंग साठी पण आहे. छान आहे हे. आय थिंक आता बंद आहे. गार्डन ओपन असेल तर आम्ही आजच एक्सप्लोर करून दाखवू. हे छान पण केलंय. इथे वॉशरूम्स पण आहेत. इव्हन तिकडे बसण्यासाठी एरिया पण बनलाय. इथे बसण्यासाठी खूप एरिया आहे. हे ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे हा एरिया. हा ज्येष्ठ नागरिकांसाठी. हे पाणी पिण्यासाठी बनवलंय. बघा एवढं मस्त आहे. भाईंदरचं हे जे गार्डन आहे ना, हे भरपूर आय थिंक ह्याला पुरस्कार पण मिळाले आहेत. इथे ही पोलिसांचं इकडे म्हणजे बऱ्याच गोष्टी छान छान केल्या इकडे. हे सुपरमॅन आहे. सुपरमॅन बघा
इथे मस्त लिहिलं हे आय लव्ह भाईंदर. आणि हे बघा छान बनवलंय भाईंदरवाल्याने. गो ग्रीन. तुम्ही गार्डनचा एरिया पण बघू शकता किती मोठा आहे तिकडे. म्हणजे खूप स्पेशियस जागा आहे इकडे सगळीकडे. छान वाटतंय फिरायला जागा आहे. हेल्थ मेंटेन. असे सिटिंग्स भरपूर गेलेत. म्हणजे तुम्ही इकडे याल ना ते एक चिल टाइम करू शकता. कपल्सचं काय येऊ या तुमची जशी मर्जी. ऑफकोर्स कपल्स लोकांच्या समोर बोलते. कपल्स बघा. कपल्स बघा नाही बोलले मी बोलले हे बघा, couples आहेत. काय येऊ. मग ते लोक लगेच बघतात वरून नोट करून. नाही मी बोलली डिस्टर्ब करते माझी ही, तब्येत disturb ठीक आहे करते. म्हणून असं वाटतं. पण मी बोलले की येऊ नका. आणि ही बघा डिझाईन खूप चांगली डिझाईन केली आहे इकडे ऑलमोस्ट. म्हणजे भाईंदर आता एकदम प्रॉपर एरिया रेडी झालेला आहे. लाईक नवी मुंबई. आणि ते कसं केलं आहे म्हणजे नवी मुंबईमध्ये हां असं सगळंच आहे. ड्रॉइंग्स वगैरे खूप सारे काढलेत. वॉल पेंटिंग तुम्ही मगाशी बघितलं ना की जेंट्ससाठी स्पेशल होतं. आता तुम्हाला लेडीजसाठी पण स्पेशल दाखवतो. हे लोकांनी बनवलंय हे फुटबॉल व्हॉलीबॉल हे सगळं खेळण्यासाठी. ही स्पेस त्याच्यासाठी आहे. आणि पुढे फक्त फक्त लेडीजसाठीच ladies. आहे. म्हणजे योगा वगैरे करायची स्पेस आहे. एक्सरसाइजेस इव्हन वगैरे. यांनी जे बनवलंय मध्ये प्लॅटफॉर्म पण बनवलाय योगासाठी. आम्ही आता इकडे चालले बघू शकता तुम्ही. फक्त आणि फक्त महिलांसाठी तिथे करतायत पण आहे. एक्सरसाइज पण तुम्हाला दाखवते आम्ही. ही पण अशी चालत इथे सुद्धा सेम. इकडे पण हा सेम. जागेची काही कमी नाहीये. तुम्ही काहीही बोला जागेची कमी नाहीये. भरभरून जेवढी पाहिजे Binder is तेवढं हात developed. पाय पसरवा. तेव्हा तुम्हाला जर दिसत असेल ट्रेन जाते. ट्रॅकच्या जवळच आहे हे. इतकी भारी हवा वाव येते आहे ना. वाव सिरियसली. कसलं भारी वाटतंय. एवढी मस्त हा हवा एकदम येते. वाव आहे. म्हणजे यांनी जे बनवलंय ना त्या हिशोबाने बोलते एकदम छानच बनवलंय नो डाऊट. असं सगळीकडे बनलं पाहिजे. हा महानगरपालिका बघा आम्ही एवढं तुमच्यासाठी व्हिडिओज बनवतो तर प्लीज लाईक करा. आणि हा जेन्युइन रिव्ह्यू आहे बघा. जे दिसतं आम्ही तेच तुम्हाला पण दाखवतोय. काही आणि हे बघा दुसरं इथे असं ट्रॅक्स बनवलेत चालण्यासाठी. बघू शकता. असं दाखवतो पण. हो असंच दाखवते मी सगळं. जागे झाडं बनवली आहेत. आणि आम्ही दोघे इकडे उभे आहात. खूप चांगली जागा आहे. हवा येते. हवेशीर आहे. आणि खूप सारी झाडं लावली आहेत. सो त्याच्यामुळे ऑक्सिजनची तर कमी नाहीच आहे. आणि एन्व्हायरमेंटचं पूर्ण लक्ष दिलेलं आहे एन्व्हायरमेंटवरती. तर आम्ही आता घरी चाललोय. आम्ही खूप सारे रील्स बनवलेत, व्हिडिओज बनवलेत, फोटोज काढलेत आणि सर्व चाललंय. आणि रील्स तुम्हाला येतील त्या बघा तुम्ही. हा नक्की बघा. आम्ही छोटे छोटे क्लिप्स पण ॲड करेल ही तिच्या पूर्ण ब्लॉगमध्ये. आणि आता 2-3 मिनिटाचाच ब्लॉग आहे. आम्ही लोक आता घरी जाणार आहे आणि ब्लॉग एंड होणार आहे. सो नेक्स्ट टाइम भेटूया नक्कीच हिच्या ब्लॉगमध्ये. पण तुम्ही सबस्क्राईब करा. लवकर सबस्क्राईब करा. लवकर 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट करा. देन आपण लाईव्ह येऊया आणि कुठेतरी फिरायला जाऊया. ट्रॅकिंगचा किंवा पावसाळ्याचा आमचा प्लॅन आहे मान्सूनचा. पुण्याचा. हो त्याच्या आधी तुमचे सबस्क्रायबर कंप्लीट 500 सबस्क्रायबर कंप्लीट झाले पाहिजे. आता आम्ही लोक चाललो आहोत घरी आणि ब्लॉग इथेच एंड होणार आहे. मी आणि साक्षी चाललोय. इकडे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कारण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर नेक्स्ट करा. मंथ आम्ही लोक कुठेतरी प्लॅन करतोय. सो तर रेग्युलर ब्लॉग्स येतील तर त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघायला विसरू नका. एवढं एंटरटेनमेंट तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये भेटत राहणार आहे. बाय.